विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना आई कलाग्राम फाउंडेशन पुणे संस्थेच्या वतीने पुणे भूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आई कलाग्राम फाउंडेशनच्या संस्थापिका सुनीता राजे निंबाळकर यांच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात। त्यांच्याच संकल्पनेतून रविवार दिनांक 15 जून रोजी नवी पेठेतील पत्रकार भवनाच्या सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणादायी वक्ते लेखक दत्ता कोहिणकर, व्यावसायिक मार्गदर्शक SS सावंत सर, सामाजिक कार्यकर्ते मनजित सिंग विरदी उपस्थित होते। यंदा देण्यात आलेल्या पुणे भूषण गौरव पुरस्काराचे मानकरी म्हणून विठ्ठल गायकवाड, भाग्यश्री साळुंखे, डिंपल ओसवाल, हेमा कुलकर्णी, डॉक्टर स्नेहा पाडळे, मिथिलेश जाधव, सविता कुंभारकर, राजू पेठे, नीना मोरे, स्मिता घुगे, सुरेखा माळी, शोभा बल्लाळ, नीना पाटील, समीर वासवंड, अश्विनी पटेल, प्रमोद गोळे, संगीता बराटे, पुष्पा कुदळे, योगेश शिंदे, विवेक सामुद्रे, शोभा बल्लाळ, रागिनी सावंत, नीलिमा कदम, प्रतीक्षा जाधव, उमेश महाडिक, अंजली चव्हाण, प्रीती छाजे, जय जगताप यांना सन्मानित करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली चव्हाण यांनी केले तर आभार सुनीता निंबाळकर यांनी मानले। आज पुरस्कार वितरण समारंभ याच्यामध्ये बरीच अशी मंडळी आहेत की जी लोकांना पुरस्कार देत असतात। त्याच मंडळींना आज सुनीताला म्हणलं की यांना पुरस्कार द्या। सुनीताताईंचा फोन आला की तुम्ही काही नावं सजेस्ट करा। तर मी म्हटलं पुणे शहरामध्ये वर्षानुवर्षे जे लोकांना पुरस्कार देतात त्यांना पुरस्कार द्यायचं काम कर आणि 4-5 नावं मी दिलेली आहेत। तर पाठीवर शाबासकीची थाप टाकण्यासाठी मोठं मन असायला लागतं। ते मन या ठिकाणी आहे। आई कलाग्राम फाउंडेशनच नाव किती चांगलं आहे बघा ना। स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, तो बच्चनचा डायलॉग आहे ना, दीवार मधला ना, मेरे पास गाडी है, बंगला है, मोटर है, कार है, तेरे पास क्या है? तो म्हणतो मेरे पास माय है। हे सगळ्यांची आई बसली। तर खूप छान नाव ठेवलेलं आहे। आज मी गेली 18 वर्ष झालं पुण्यामध्ये कृषी मार्गदर्शन असेल, प्रशिक्षण असेल, बँक सेक्टर असेल किंवा मार्केटिंग सेक्टर असेल, अशा विविध माध्यमातून 18 वर्षामध्ये अनेक लोकांसमोर तुमच्या आशीर्वादाच्या माध्यमातून हित आलेलो आहे आणि तुमच्याशी ना कामातूनच झालेले आहे, सामाजिक क्षेत्रातून। आणि गेल्या 20 वर्षामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करताना आज 1 लाख महिला भगिनींना आपण व्यावसायिक ट्रेनिंग दिलेलं आहे। 400 ते 500 महिला आज उभा आहेत की त्यांचं काहीतरी काम आहे। त्या महिलांना कुणाला बँकेला मदत केलेली आहे, मार्केटिंगला हेल्प केलेली आहे। 200-250 महिलांची यशोगाथा बनवलेली आहे। कमीत कमी 300 ते 400 महिलांना कर्ज मिळवून दिले व्यवसायासाठी। आमचा हेतू काय आहे की प्रत्येक महिलेला 1000 रुपये देण्यापेक्षा तिला 1000 रुपये कमवायच्या लायक बनवणं हेच मला महत्वाचं वाटतं। आणि मी इथं एक सांगेल की तुमच्या खिशात 1 रुपया नसला तरी चालेल, पण माझं असं सांगणे की तुमचा व्यवहार जर चांगला असेल ना तर उद्या तुम्ही जग जरी विकत घ्यायला चालला ना तरी लोक तुम्हाला मदत करतील बघा। अशी स्वच्छ प्रतिमा तुमची त्यामध्ये लागते। आणि मी गेल्या अनेक वर्षापासून बघा, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी जगायला सुरुवात करता तेव्हा तुमच्यासाठी लोक मरायला होतात। त्या वाक्याप्रमाणे समाजामध्ये ह्या वाक्याप्रमाणे काम चालू केलेलं आहे। आणि इथं मी उपस्थित असलेल्या ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि ज्यांना याच्यामध्ये काहीच मिळणार नाही त्यांचं त्याच्यापेक्षा खूप 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 अभिनंदन। मी सुनीता उमेश निंबाळकर, आई कलाग्राम फाउंडेशनची संस्थापक अध्यक्ष आहे। आणि आजचा जो हा काही कार्यक्रम झाला यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि हे कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी SS सावंत सरांचा खूप मोलाचा वाटा या ठिकाणी होता आणि आमचे मार्गदर्शक दत्ता कोहिणकर सर
यांचंही मोलाचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभलेलं आहे आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ह्यांचं सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा होता आणि अतिशय सुंदर सूत्रसंचालन या ठिकाणी अंजलीताई चव्हाण यांनी केलं होतं आणि आई कलाग्राम फाउंडेशनच्या जेवढे सभासद होते त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मोलाचा वाटा या ठिकाणी दिला. संस्थेबद्दल जर सांगायचं झालं, आई कलाग्राम फाउंडेशन जिथं कमी तिथं आम्ही हा उपक्रम आम्ही राबवत असतो. तळागाळातल्या लोकांना जाऊन जी हवी ती मदत आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो आणि संस्था स्थापन 2022 आम्ही केली. तर आज हे 3 वर्ष पूर्ण होऊन 4थं वर्ष आहे. ह्या वर्षी आम्ही 27 मानकरींना हा पुरस्कार दिलेला आहे आणि संस्था असेच अनेक उपक्रम राबवत असते आणि इथून पुढेही राबवणार आहे. आपल्या सर्वांची साथ खूप आवश्यक आहे. धन्यवाद. आई कलाग्राम फाउंडेशनच्या आज पुरस्कार सोहळ्याचं वितरण इथे झालेलं आहे आणि समाजाकरता खरोखर झटणाऱ्या आणि मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींचं आज इथे गौरव करण्यात आला आहे. तर हाचा कार्यक्रम सुनीता निंबाळकर मॅडमनी खूप सुंदररित्या इथे कार्यक्रम सादर करून सगळ्यांचं खूप कौतुक केलं आणि कौतुकाची थाप या सगळ्या समाजसेवकांसाठी दिली. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट संपादक राणा. आज मला आई कलाग्राम फाउंडेशन तर्फे या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. तर हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे आणि सुनीता निंबाळकर मॅडम यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि खूप मोठे दिग्गज लोक या कार्यक्रमामध्ये आले आणि त्यांना आम्हाला ऐकण्यासाठी भेटलं. हे मी माझं भाग्य समजतो आणि असेच पुढं त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर कार्यक्रम हो आणि त्यांना यश मिळो ही मी प्रार्थना करतो. धन्यवाद. आई कलाग्राम फाउंडेशनचे अभिनंदन करतो की मला पुरस्कार मिळाला. आज मी माझ्या मुंबई फाउंडेशनतर्फे आज तळागाळातील लोकांना आज जे आम्ही 2 लाख ते 200 कोटीपर्यंतचे जे लोन आहे ते 4000+ लोकांना आपण देण्यासाठी सहमत झालो. त्याबद्दल आई कलाग्राम फाउंडेशनने आमचे पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. तिला शिवणकामाचं क्षेत्र निवडलं की घरी बसून आपण करू शकतो आणि असं करता करता हळूहळू पुढे भरपूर ओळख वगैरे होत गेली. त्यात साबत सरांची ओळख झाली. सरांच्या संस्थेतनं पण ट्रेनिंग घेतलं आणि त्यांच्या मार्फतच आता लास्ट मंथ मध्ये मी पिरंगुटला कात्रजवरनं पिरंगुटला जायची आरीवर्कचे क्लासेस घ्यायला. तर माझी एक इच्छा होती की मी जसं घराच्या बाहेर पडून 2 पैसे मी कमवू शकते की आज जर घरात कोणाला अडचण आली तर मी भक्कमपणे सांगू शकते की मी मदत करेल, पाठिंबा देईल. तसं माझ्यासारख्या अनेक महिलांनी पण घराच्या बाहेर पडलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर थोडं का असेना पण केलं पाहिजे. आणि ही प्रेरणा खरं तर सरांचे विविध कार्यक्रम असतात त्याच्यातनं मिळत असते. म्हणजे हा आमचा एक डोस असतो की असे कार्यक्रम अटेंड करणं. एका मुलांनी मला लग्नासाठी रिजेक्ट केलं होतं हाईट कमी असल्यामुळे. त्याच दिवशी माझा निर्णय झाला की आपण जगातली सगळ्यात उंच शिखरं सर करायची. लोकांना आता मला भेटल्या सरांनी मला विचारलं तर मी उमेश भाऊ आहेत आमचे मागे बसले. त्यांना म्हटलं दादा मी छोटी वाटते. त्यांना वाटलं काही मुली कोणी आली आहे. तर असं काही नसतं. मी प्रत्येक मुलीला आणि सगळ्या महिलांना एकच म्हणते की मी काय ट्रेकिंग क्षेत्रातली नव्हते पण मी उतरले आणि मी ते पूर्ण केलं. दिवस रात्र खरं तर याचं जे माइंड पॉवर सर जे बोलतायत खरं तर हे मॅनिफेस्टेशन माइंड पॉवर हे दिवस रात्र मी स्वप्न बघितली आणि त्याच्यानंतरच हे पूर्ण झालेलं आहे. आणि पुढच्या वर्षी नक्कीच एव्हरेस्टला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा माझा प्रयत्न असेल. ईश्वराचा आत्मा वास करतो तिला आई असं म्हणतात आणि आपण तळागाळातल्या लोकांची आई झालात ताई. त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या टीमचं मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. मला फार आनंद वाटतो. ह्या छोट्या मुलीने सांगितलं मी छोटी आहे पण मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे ताई तुझी. तिच्यासाठी तू सुद्धा जोरदार टाळ्या. आमच्या काही भावांनी उमेश वगैरे त्यांनी सांगितलं की रक्तदान आणि बाकीची कामं खरोखर आहे की हॉस्पिटलमध्ये खूप सारी बिलं येतात. वेगवेगळ्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नसतात. महात्मा गांधी म्हणतात अन टू द लास्ट
शेवटच्या माणसापर्यंत. शेवटचा माणूस कोण असतो? गरजवंत, गोरगरीब, दलित, अनाथ असा जो माणूस असतो तो शेवटपर्यंतचा माणूस असतो. आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही आम्ही हे केलं पाहिजे. आपण आपल्या ठिकाणी सगळेजणी तुम्ही खूप श्रेष्ठ आहात. तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही शोभाताई तुम्ही सुद्धा खूप